नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डबल ओ अकॅडमीच्या ई प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण पाहणार आहोत फार्मसी ऑफिसरसाठी कोणती जाहिरात आली आहे आणि त्याची फॉर्म फिलिंग सुरू झाली आहे की नाही आहे। चला बघूयात। त्याआधी आपल्या अकॅडमीमध्ये फार्मसी ऑफिसरच्या बॅचेस आपण सुरू केलेले आहेत। त्यामध्ये आपण सर्व तांत्रिक विषयांचे सब्जेक्ट्स आपण या स्टुडंट्सचे घेणार आहोत। त्यामध्ये स्टुडंट्सला देत आहोत आपण जुन्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण, त्यामध्ये त्यांना डिटेल ॲनालिसिस कसं सोल्युशन आहे हे सगळं आपण त्यांना सांगणार आहोत। त्याचबरोबर सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स हे आपण स्टुडंट्सला देणार आहोत। तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव करून घेणार आहोत। जे काही टेक्निकल सब्जेक्ट आहे त्याचा एक आपण भरपूर सराव करून घेणार आहोत आणि त्याचे MCQs पण आपण सॉल्व करणार आहोत। जे काही लेक्चर्स होतील ते डिजिटल फॉर्मॅटमध्ये होणार आहेत। त्याचबरोबर हे स्टुडंट्सला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण व्हिडिओज अवेलेबल होतील। ते त्याचबरोबर त्या व्हिडिओज डाउनलोड पण करू शकतात आणि नंबर ऑफ टाइम्स ते बघू पण शकतात। टेस्ट सिरीज, ई बुक्स आणि नोट्स हे आपण स्टुडंट्सला बॅचमधल्या स्टुडंट्सला मोफत देणार आहोत त्याच्यामध्ये, आणि व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा यामध्ये आहे। जर तुम्हाला या बॅच बद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करू शकतात आणि अधिक माहिती मिळवू शकता। पिंपरी चिंचवड महानगरपालिका याची ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे। त्यामध्ये 470 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे। त्यामध्ये बघताय तुम्ही वेगवेगळे पोस्ट आहेत, ज्याच्यामध्ये फार्मसी ही पण पोस्ट असणार आहेत आणि याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती पुढच्या लेक्चर्स मध्ये मिळेल। पण त्याआधी फार्मसीचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी एक उत्तम संधी आहे एक गव्हर्नमेंट जॉबची। त्याच्या आधी बघूयात आपण याला लागणारे एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा या पोस्टसाठी इलिजिबिलिटी काय आहे। त्यामध्ये डिप्लोमा इन फार्मसी दॅट इज डी फार्मसी तुमचं एकतर झालेलं पाहिजे किंवा बी फार्मसी हे तुमचं झालेलं पाहिजे। त्याचबरोबर व्हॅलिड रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे या एक्झामसाठी। जर तुमचे या दोन्ही डिग्रीज असतील किंवा एक डिग्री असेल तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। पुढे बघताय एज लिमिटेशन, एक मिनिमम एज याच्यासाठी आहे 18 इयर्स आणि मॅक्झिमम एज आहे 38 इयर्स। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीजला 3 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे आणि SC ST साठी 5 इयर्सचं एक रिलॅक्सेशन मिळतं। याच्यामध्ये जी काही सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे या एक्झामची ती रिटन एक्झाम असणार आहे, त्यानंतर मेरिट लिस्ट आणि त्याच्यानंतर जे काय तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल ते होईल। ही एक एक्झामची प्रोसेस असणार आहे आणि एक्झामचे सब्जेक्ट जे काही कोर्स सब्जेक्ट आहे फार्मसीचे तेच मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेत आणि बाकीचा जो कोर्स सब्जेक्ट सोडून असतील ते असतील एक तर जनरल नॉलेज आणि जनरल ॲप्टिट्यूड, त्याचबरोबर काही मॅथचे पण क्वेश्चन्स असतील यामध्ये। फार्मसीचं बघताय फार्मास्युटिकल्स, फार्माकोलॉजी, हॉस्पिटल फार्मसी, ड्रग स्टोरेज अँड डिस्पेन्सिंग आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्री हा एक कोर फार्मसीचा सब्जेक्ट आहे ज्याच्यामध्ये ह्या सगळे पॉइंट्स कव्हर होतील। त्यानंतर ठीक आहे, जर तुम्ही या एक्झामसाठी इच्छुक असाल आणि याचं प्रिपरेशन करत असाल तर आपली अकॅडमी तुम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म देते ज्याच्यामध्ये तुमचं पूर्ण होलिस्टिक प्रिपरेशन होईल। ठीक आहे, जर तुम्ही या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।